आता आमदारांचा पण नंबर लागेल काय? बघूया आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब तो त्यांच्या वतीने काम करतायत. जे काय आकर्षित होतील येतील ते शिंदे साहेब त्याचा विचार करतील. आणि आता आपण तर पाहतोय की उबाटा पक्षाची काय वाताहत होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, इतर त्यांचे पदाधिकारी असतील, हे बऱ्याचपैकी एकनाथ शिंदे साहेबांकडे आकर्षित होऊन येण्याच्या तयारीत आहेत. आणि आमचे नेते शिंदे साहेब जो विचार करतील तो आम्ही मान्य करू. संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे हे अमित शहाची टेस्ट ट्यूब आहेत. हां ठीक आहे ना. आता संजय राऊतला काय कुठला शब्द वेगळा काढून वापरल्याशिवाय बोलल्याशिवाय त्याला कोण विचारत नाही आणि त्याच्यामुळे तो एक एक शब्द शोधून काढतो आहे. पण त्याला एकनाथ शिंदे साहेब कामाच्या स्वरूपातून सडेतोड उत्तर देत आहेत. त्यामुळे संजय राऊतचं काय चालत नाही आणि त्यांचा पक्ष हळूहळू डुबवण्याचं काम संजय राऊत करतायत आणि त्याचा उपयोग फायदा आम्हाला होतो आहे एवढं निश्चित. सुप्रीम कोर्टाचा संजय राऊत बोलतात हेच निकाल देणार काय आणि परत 4 वर्षाचा निकाल देऊ शकले नाही आणि तुमच्या दबावामुळे निकाल दिला गेला. असं काय नाही आहे. त्यांचा कोर्टावरती विश्वास नसेल त्याला आम्ही काय करणार. परंतु आमचा कोर्टावरती विश्वास आहे. जो निकाल देतील तो आम्ही मान्य करू. त्यानंतर अमित शहाच्या ओटावर विष आहे असं सांगितलं जातं. ठीक आहे ना. आता कोणाच्या ओटावर विष आहे आणि कोणाच्या ओटावर पीस आहे हे नंतर जनता दाखवून देणार आहे. येणाऱ्या 2029मध्ये संजय राऊतला इथली जनता दाखवतील दूध का दूध और पाणी का पाणी. आदित्य ठाकरे बोलतात ज्यांना यायचं त्यांना यावं असं बंडखोर जे झाले आमदार खासदार त्यांच्याबद्दल बोलतात. आता कोण यायच्या तयारीत नाही आहेत, कोण जाण्याच्या तयारीत नाही आहेत. उलटे त्यांच्याकडेच आहेत ते येण्याच्या तयारीत आहेत आमच्याकडं. त्याच्यामुळे त्यांनी तो अंदाज सोडावा. त्यांच्यानं कारवाई केली जाईल म्हणून. ठीक आहे. आता कारवाई त्यांची चालूच आहे ना. जे नियमात बसेल ते कारवाईला पात्र होतील, जे नियमात नाही बसणार ते कारवाईला पात्र ठरणार नाही.